नमस्कार, मी समाधान एबी मराठीमध्ये आपलं स्वागत करतो। खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा एबी मराठीच्या राजकीय प्लॅटफॉर्मवरती आता रोज मी तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडींचं अगदी तटस्थ विश्लेषण एबी मराठीच्या माध्यमातून मी आपल्या समोर घेऊन येणार आहे। रणसंग्राम, झेडपी, पंचायत समिती आणि नगरपालिकेचा त्या स्पेशल सेगमेंटमध्ये। तर आज मी आपल्याशी बोलणार आहे ते म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची जी ऑपरेशन लोटस होतं ते कुठेतरी थांबतं आहे का, अशा काहीशा बातम्या येत असतानाच पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस अखेर सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी होत आहे आणि अनेक दिग्गजांचा 29 तारखेला भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयामध्ये भाजपामध्ये अधिकृतरित्या प्रवेश होतो आहे। हे दिग्गज नेमके कोण आहेत? एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष ज्या लोकांनी त्या ठिकाणी काम केलेलं होतं, सध्या अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक असणारे यशवंत माने जे मोहोळचे माजी आमदार आहेत ते भाजपमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत। कारण त्यांच्या बरोबरीनं जे राजन पाटील माजी आमदार आहेत आणि आता त्यांना या ठिकाणी राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारा अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी भाजपच्या वाटेवरती आहेत, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। कारण कालच फलटणला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी कार्यक्रम झाला। या कार्यक्रमासाठी राजन पाटील असतील, त्यांच्या सोबत माड्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र आणि दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे असतील, ते त्या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार राजेंद्र राऊत हे सुद्धा त्या ठिकाणी फलटणला उपस्थित होते आणि फलटणच्या कार्यक्रमातच त्या ठिकाणी पहिल्या रांगेमध्ये राजन पाटील यांना बसण्याचं स्थान त्या ठिकाणी दिलेलं होतं। मुख्यमंत्र्याबरोबर त्या ठिकाणी चर्चा झाली आणि अखेर लोटस ऑपरेशन जे आहे ते यशस्वी होत आहे आणि राजन पाटील असतील, यशवंत माने असतील आणि रणजित शिंदे यांचे प्रवेश जे आहेत ते त्या ठिकाणी 29 तारखेला भाजपच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत। भाजपा या ठिकाणी स्वबळाची त्या ठिकाणी तयारी करत आहे का? पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका याच्या दृष्टिकोनातून भाजपाचं जे ग्रामीण भागातलं केडर आहे ते पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातलं त्या ठिकाणी ताकदीनं त्या ठिकाणी उभा करायचं आणि भाजपाची ताकद वाढवायची, संघटनात्मक बांधणी जी आहे पक्षाची ती मजबूत करायची, हा भाजपाचा एक पद्धतीनं प्रयत्न राहिला आहे। आपण अनेक निवडणुका ज्यावेळेस पाहतो, भाजपा आणि इतर मित्र पक्षांची ज्यावेळेस तुलना करतो त्यावेळेस भाजपाचं जे केडर आहे ते मजबूत करण्यावरती त्या ठिकाणी भर असतो आणि मग पाठीमागं कोण कोणत्या पक्षामध्ये होता याचा फारसा विचार न करता सध्या पक्षाची ताकद वाढण्यासाठी या माणसांचा उपयोग त्या ठिकाणी होतोय का, तर ती माणसं आपल्या सोबत घेण्यावरती त्या ठिकाणी भाजपाचा भर असतो। आणि मग पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत सातत्याने ऍक्टिव्ह मोडवरती आहेत। जयकुमार गोरेंच्या सोबत जी भाजपाची इथली सोलापुरातली जी ताकद आहे ती सचिन कल्याण शेट्टी आमदार असतील, देवेंद्र कोटे असतील, ही मंडळी सातत्याने जयकुमार गोरेंच्या सोबत त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी ऍक्टिव्ह मोडवरती असताना त्यांना ताकद देताना किंवा त्यांच्या सोबत राहताना आपल्याला दिसून येते आहे। काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी सोलापूरच्या भाजप कार्यालयामध्ये भाजप जे स्थानिक कार्यकर्ते आहेत किंवा जुने कार्यकर्ते आहेत त्यांनी या पक्षप्रवेशाला त्या ठिकाणी विरोध केला। दिलीप मानेंना भाजपमध्ये त्या ठिकाणी घेण्याला त्यांनी विरोध दर्शवला। तो अहवालही पक्ष कार्यालयाकडे त्या ठिकाणी पाठवण्यात आला। मात्र शेवटी भाजपामध्ये त्या ठिकाणी जी संघटनात्मक बांधणी करत असताना जो वरिष्ठांनी त्या ठिकाणी आदेश येतो तो त्या ठिकाणी फॉलो केला जातो आणि त्यामुळेच भाजपाचं जे ऑपरेशन लोटस होतं ते आत्ता बुधवारी सोलापूर जिल्ह्यामधील काही प्रवेश त्या ठिकाणी होताना दिसतील। दिलीप मानेंचा प्रवेश जरी थांबला तरी त्या बाबतीत पुन्हा काल जर जयकुमार गोरेंचं फलटणच्या कार्यक्रमाच्या नंतर माध्यमांशी बोलताना स्टेटमेंट आपण पाहिलं, माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला की सोलापूर जिल्ह्यातील ऑपरेशन लोटस ही मोहीम आता थांबली आहे का, त्यावरती अगदी सूचक वक्तव्य जयकुमार गोरेंनी केलेलं होतं। जयकुमार गोरे म्हणाले ऑपरेशन लोटस थांबलं नाही, ते गती घेतलेलं दिसत आणि अनेक दिग्गज, अनेक फटाके दिवाळीनंतर त्या ठिकाणी फुटताना तुम्हाला दिसतील आणि लगेचच या प्रवेशाच्या बातम्या येत आहेत। आणखी काही प्रवेश जे आहेत, मग सांगोल्याचे दीपक साळुंके पाटील आहेत, त्यांचं भाजपमध्ये जाणं जे आहे, त्यांच्या कार्यालयाला त्या ठिकाणी भेट दिलेली होती। जयकुमार गोरे त्या ठिकाणी म्हटले की औपचारिक भेट होती, सहज कार्यक्रमाला आलो होतो, एका स्कूलच्या उद्घाटनाच्या भेटायला गेलतो, मात्र त्याच्या पाठीमागं खूप अर्थ त्या ठिकाणी दडले आहेत। दिलीप मानेंचा त्या ठिकाणी प्रवेश त्या ठिकाणी काही दिवसानंतर त्या ठिकाणी झालेला दिसू शकतो। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये आणखी काही नेते मंडळी जे आहेत त्यांना त्या ठिकाणी सोबत घेतलेलं दिसू शकतं। नेमकं ऑपरेशन लोटसमध्ये मित्रपक्षाचे जे उमेदवार आहेत, मित्रपक्षाकडून जी काही नेते मंडळी आहेत ती सुद्धा
भाजप त्या ठिकाणी आपल्या सोबत घेताना दिसते। यावरती मित्रपक्ष भाजपाचे जे राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे किंवा शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, हे मित्रपक्ष कशा पद्धतीने आपली व्यूहरचना आखतात, अर्थात डॅमेज कंट्रोलसाठी संपर्क मंत्री राष्ट्रवादीचे जे दत्तात्रय भरणे ते येऊन गेलेले आहेत। मात्र आणखी काही घडामोडी घडतात का? ऑपरेशन लोटस सध्या तरी यशस्वी होताना दिसतंय। मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने आणि माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे ऑपरेशन लोटसच्या पहिल्या फेजमध्ये त्या ठिकाणी 29 तारखेला भाजपाचं कमळ हातामध्ये घेताना दिसतील। याचे नेमके परिणाम काय होणार, मित्रपक्षांची भूमिका काय असणार आणि येणाऱ्या जिल्हा परिषदच्या याच्यावरती नेमका काय परिणाम होऊ शकतो, याचं विस्तृत आणि विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला त्या ठिकाणी याची एक्सप्लेनर करेनच। मात्र सध्या तरी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जयाभाऊची सोलापूर जिल्ह्यातली टीम भाजपाचं लोटस ऑपरेशन हे यशस्वी करताना दिसतंय। तुम्हाला काय वाटतं, नेमकं राजन पाटील, यशवंत माने आणि माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे भाजपामध्ये जात आहेत, नेमक्या राजकीय घडामोडी काय घडू शकतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।